10,000 कोटीची कर्जमुक्ती, 56 लक्ष शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार, मंत्रिमंडळ मदतीसाठी धावून चाललाय. गरीब माणूस कष्टाने कर भरतोय. एक चाबी माचीची डब्बी जरी तो घेत असेल गरीब माणूस, तो कर भरतो. त्या करातून आपण शेतकऱ्यांना मदत करतोय. आणि पगार इतके गळेगठ्ठ करणारे जर सचिव राहत नसतील तर अध्यक्ष महाराज, तुमच्यासमोर हा महाग चांदीचा तो आहे ना आपला राजदंड, त्याचा उपयोग केला पाहिजे अध्यक्ष महाराज. कधी तो उपयोग केला पाहिजे. तो काही शोची वस्तू नाही आहे अध्यक्ष महाराज. वेळ प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आहे. तुम्ही अध्यक्ष महाराज बोगवणच ठेवलं पाहिजे. एवढी मोठी कर्जमुक्तीचा महत्वाचा विषय आहे. आणि आमचे खरं तर सन्माननीय सदस्यांचा शेती या विषयावर चांगला अभ्यास आहे. त्यांचा सत्तारूढ पक्षाचा असूनही उभे झाले. पुढची तिकीटची धोका पत्करून उभे झाले. ते शेतकऱ्यांसाठी नाही बोलवा. पण अध्यक्ष महाराज एक सवय गावा. अध्यक्ष महाराज, नाही तर मी एक सूचना करू का, थोडासा निधी आमच्या पगारातून 10,000 रुपये कमी करा. आता जपानमध्ये एक अध्यक्ष महाराज रोबोट काढलाय. त्याला ज्याचं नाव फीड कराल ते पकडून बरोबर घेऊन येतो. तो रोबोट विकत घ्या आमच्या पगारातून आणि पाठवा त्या रोबोटला बरोबर. जाधव साहेब, हा टीका टिप्पणीचा विषय मी नाही अध्यक्ष महोदय करत. पण या विषयामध्ये सुधीर भाऊ या वेळेला मी अनेक वेळा बोललो, तुम्हीही बोललेलात. पण याच्यामध्ये अडचण फक्त मी सांगतो काय आहे ती. मी कोणाचंही नाव घेत नाही. आपल्याच एका जबाबदार मंत्र्याने असं सांगितलं की कुठल्याही सचिवांनी, सेक्रेटरीनी, डेप्युटी सेक्रेटरीनी, कमिशनरनी इथं लॉबीत बसण्याची आवश्यकता नाही. ते आमच्या चेंबरमध्ये बसलेत आणि ते तुमचं ऐकतायत आणि लिहून घेतात म्हणून सांगितलं. इथं सांगितलं, ऑन रेकॉर्ड सांगितलं, मी त्यांचं नाव घेत नाही. आणि त्या वेळेपासून इथं अधिकारी यायला अजिबात कोणी येत नाही. तुम्हाला आठवत असेल की लॉ अँड ऑर्डरची जर चर्चा असेल तर राज्याच्या डीजी पासून सगळे सभा इथं बसलेले असायचे की आमदार नेमकं काय बोलतायत. अर्थसंकल्पावरचं स्पीच असेल तर सगळे सेक्रेटरी इथं बसलेले असायचे. बघा सुधीर भाऊ, का तुम्ही आठवण करा, तुम्ही आपण दोघांचा कालावधी समानच आहे. आणि म्हणून एका जबाबदार माणसानं इनडायरेक्टली त्यांना प्रोटेक्ट केलं की इथं येण्याची गरज नाही. ही अदृश्य गॅलरी आहे ती आपल्याला माहिती आहे, अदृश्य आहे ती. पण पुन्हा एकदा मी सांगतो अध्यक्ष महोदय आणि सुधीर भाऊ, आपण याला पाठपुरावा करायला लागेल. अधिकाऱ्यांनी इथं बसलं पाहिजे. हेड ऑफ द डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी इथं बसलं पाहिजे. त्यांना लोकांच्या भावना कळल्या पाहिजेत. अशाच वेळेला संधी आहे की त्यांना आमची दुःख म्हणजे आमच्या मार्फत लोकांची दुःख सांगण्याची, लोक यांच्यापर्यंत पोहोचू शकतात. आम्ही यांना भेटायला गेलो तर हे आम्हाला नाही भेटत, तर लोकांना कोण भेटणार आहेत. आणि म्हणून सेक्रेटरी लेवलचे लोक अशा चर्चेला इथं बसले पाहिजेत. याचा कधीतरी सुधीर भाऊ परत निर्णय होणं आवश्यक आहे. ही सर्व सभागृहाची भावना आहे. ठीक आहे सर. मंत्री महोदय, नाही देतो उद्या कन्क्लूड तर. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य भास्कररावजी जाधव साहेबांनी आता मुद्दा मांडला. भूमिका आणि भावना बरोबर आहे, परंतु मंत्री महोदयाने असं सांगितलंय असं सुद्धा त्यांनी सांगितलं. खरं तर मी आपल्याला सांगतो, सभागृहाला सुद्धा सांगू इच्छितो की परवाच्या कॅबिनेटमध्ये सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आम्हा सर्व मंत्र्यांना सुद्धा सूचना दिलीत की सर्वांनी सक्तीनं त्यांच्या विषयाप्रमाणे त्यांच्यामुळं कामकाज थांबलं असं होता कामा नये, याची जबाबदारी त्यांच्यावरती राहील. पार्ट फर्स्ट. आणि पार्ट सेकंड की सेक्रेटरींना सुद्धा त्यांनी सूचना दिलीत की बाबा अशा वेळेला ज्या वेळेला महत्त्वाचे विषय असतील, महत्त्वाच्या चर्चा असतील, त्यावेळेला सेक्रेटरीनी किंवा संबंधित यंत्रणेनं सुद्धा उपस्थित राहायला पाहिजे. सक्तीनं आपण सांगितलेलं आहे. फक्त सभागृहामध्ये जाधव साहेबांच्या सूचनेमुळे कदाचित हे व्हायला नको म्हणून मी सांगतो. ठीक. स्वतः बसले आहेत. मग इतरांना काय झालं. पगार सारखाच आहे ना, काही कमी जास्त आहे का. की कृषी सचिवाचा पगार हा कमी असल्याने ते बसले आहे आणि दुसऱ्या सचिवाचा पगार जास्त आहे म्हणून ते ITत आहे, असं तर नाही आहे. या विधानसभेचं काही महत्व आहे की नाही. इथे एक एक आमदार 3-3 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो. अध्यक्ष महाराज, याचा अर्थ तुम्ही असा शेतकरी जनतेच्या प्रश्नाच्या संदर्भात एवढी उदासीनता कशी असू शकते. शेवटी सहकार विभागाच्या सहकार सचिवांना याच्यातल्या उणिवा, त्रुट्या, याच्यामध्ये कमतरता या समजून घ्यायच्या आहे. मग पुनर्गठन केलं, त्यातून काय नुकसान होत आहे, अजून शेतकऱ्यांचे काही प्रश्न सन्माननीय सदस्य मांडताय ते समजून घ्यायचं नाही. तिथं फक्त एक कागद काढायचा, GR काढायचा आणि आनंद मानायचा, असं तर होणार नाही. आणि तुम्ही ज्या मतदारसंघातून येतात पंढरपूरच्या,
तिथं तर भक्ताची चिंता केली जाते. आज तुम्ही अध्यक्ष म्हणून आहात, निर्देश द्या, कोणाची चिंता करू नका. भगवान विठ्ठलांनी चिंता केली नाही, भगवान विठ्ठलाच्या मतदारसंघातून निवडून येणाऱ्या अध्यक्ष महोदयांनी कोणाची चिंता करायची नाही. सर्वांचं समाधान होईल असं काम तुमच्या हातून झालं पाहिजे. निर्देश आता स्पष्ट द्या.